या ड्रोनच्या गडबडीत माझा घरच्यांसोबत संवाद फारच कमी झाला होता. ड्रोन घरी आणल्यानंतर आजीसोबत माझं शेवटचं बोलणं झालं होतं. काय बोलणं झालं होतं माहिती का? थांबा, सुरुवातीपासूनच सुरू करू. मी बेक्कर रे. मला अजूनही ती रात्र आठवती जेव्हा मी 10 वाजता घरी आलो. आजी साईडला तिचं अथरून टाकीत होती. तेव्हा ती मला बोलली की सुयश लय टाइम केला रे यायला. मला म्हणी तू एकटाच जेवण करायचं राहिलं, जेवण करून घे. मी जेवण करून झोपलो. दुसऱ्या दिवशी उठून दूध डेअरीला दूध टाकून आलो आणि तेवढ्यात देवाने तिला बोलून घेतलं. म्हणजे एकदम हसता खेळता, काहीच आजार नव्हता आजीला. मला अजूनही विश्वास बसत नाही का आजी आमच्या सोबत नाहीये. आजीला हार्ट अटॅक आलेला. मित्रांनो एकच सांगन, आजी ना आजी म्हणजे आजी असते बर का. तिनं एवढं जीव लावलंय ना मला. मी कधी बाहेर गेलो, कधी घरी लेट आलो ना, तिला एवढी काळजी लागून राहायची ना का माझा सोय जेवला असन का, कुठं गेलाय, कमून येईना, त्याला फोन करून पहा. जेवढं प्रेम आपले आजी बाबा करतात ना तेवढं कोणीच नसन करत बाई. आता फक्त शेवटपर्यंत बाबांच्या चेहऱ्यावर हसू बघायचे मला. आणि हा 20 दिवसाच्या 100K चॅलेंज मध्ये आज चौथा दिवस आहे. मागल्या 3 दिवसात आपले 1000 फॉलोअर्स वाढले. फक्त 100K झालेच पाहिजे, त्यासाठी फॉलो करा.